नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डिप्लोमा ट्रेडरमध्ये। तर आजचा आपला ॲनालिसिस कशाचं आहे तर गोल्डचं आहे, फॉरेक्सबद्दलचं। तर सध्याच्या कंडिशनला मार्केट ॲनालिसिस करायच्या आधीच मार्केट मी म्हणण्यानुसार जात आहे मार्केट, तरी पण आपण चालू मार्केटमध्ये ॲनालिसिस करूया। सध्याचे वाजलेत बघा किती 11:39 झालेले आहेत। तर काही विषय नाही, आजचा आपण ॲनालिसिस करूया ना, आपला व्हिडिओ आपल्या यूट्यूबला अपलोड करून टाकूया। तर ॲनालिसिस करताना कधी पण काय करायचं तर मोठ्या टाईम फ्रेमहून आपण ॲनालिसिस करीत असतो। म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला आपल्याला 5 मिनिटला ट्रेड करायचं, तर आपण एका दिवसाच्या ॲनालिसिसपासून आपण 5 मिनिटापर्यंत जाणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे तर काय आहे तर गोल्डचा चार्ट काय करीत आहे, एका अप ट्रेंडमध्ये, म्हणजे हायर आहे हायर लो हायर आहे बनत एक अप ट्रेंडमध्ये असं आपल्याला दिसत आहे डायरेक्ट। पण हे झालं फक्त अप ट्रेंड आहे आपल्याला समजण्यासाठी। रिॲलिटी काय आहे की अप ट्रेंडमध्ये हे इथून एक त्यानं पॉज घेतला, लोअर हाय बनवण्यासाठी आलं, इथं एक लोअर हाय बनवण्यासाठी येते का, कारण की त्यांना मागच्या 2 दिवस, हे 2 कॅन्डल आहेत ना, मागच्या 2 दिवसाचा त्यांना लो काढलेला, इथं लो काढला म्हणजे एक लो बनवण्यासाठी येते मार्केट। समजते ना तुम्हाला की हायर लो बनवण्यासाठी मार्केट येते। आता तुम्ही म्हणताल की कसं हायर लो काय शॉर्ट, तर चेक करा। आता मार्केट कधी पण अप ट्रेंडमध्ये जायचं असेल तर काय करतंय, हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो। सध्याच्या कंडिशन काय मार्केट तेच केलं, हायर आहे हायर लो, हायर हाय बनला आहे, लो बनवण्यासाठी येते मार्केट। 2 दिवसाचं त्यांना लो पण काढलेला आहे। तर आपण 5 मिनिटाच्या याच्यात ट्रेड जाऊन करूया, म्हणजे ट्रेडचा ॲनालिसिस करूया, काही विषय नाही, काय शॉर्ट राहील। तर आता एक काय कळालं आपल्याला याच्यावर, एक डेली चार्टवर अप ट्रेंडमध्ये तर आहे, आणि पण सध्याच्या कंडिशनला ते लो बनवण्यासाठी येते, म्हणजे बेरिश आहे। का बेरिश आहे, एक तर मोठी रेड कॅन्डल आली, प्लस दुसऱ्या 2 दिवसाची कॅन्डलच्या लो काढलेला आहे, याचा लो काढलेला आहे। तर त्याच्यामुळे सध्याच्या मार्केट हे बेरिश आहे आणि मार्केट एक लो बनवण्यासाठी येईल। ओके, त्यानं इथून सपोर्ट घेऊ शकते, कारण एक मोठी इथून आलेली रॅली, ते आपण बघूया। आता एका घंट्याच्या चार्टवर आपण जाऊया आणि काय ॲनालिसिस होते बघूया। तर हे 2 दिवसाचं ट्रेड केलेलं आहे आपल्या यानं गोल्डनं। तर काय करते मार्केट, तुम्ही चेक करा की मार्केट हायर हाय तर बनवत होतं काय, शॉर्ट हाय लो बनवला, हाय बनवला, इथं लो बनवला, हाय बनवला, लो बनवला, हाय बनवला, नाही हाय बनवलं नाही, इथं हा हाय क्रॉस केला आहे का, तुम्ही चेक करा। 1 मिनिट इथं राहून द्या, तुम्ही चेक करा की त्यांना समजा अजून हायर हायमध्ये जायचं असतं त्याला, तर त्यानं हा हाय क्रॉस करायचा होता, हा हाय क्रॉस केला आहे का त्यानं, नाही। इथून एक डाऊन उलटं लोअर लो पॅटर्न बनत ते खालच्या दिशेने जाते। काय समजते तुम्हाला की मार्केट सध्याच्या तरी हाय ब्रेक करायच्या कंडिशनला नाही आहे, मार्केट हे हाय ब्रेक करायच्या कंडिशनला नाही आहे, समजलं। म्हणजे इथं समजलं की आपल्याला मार्केट हाय बनवत नाही, म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाणार नाही, डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे। पण आपण लगेच एंट्री घ्यायची का, नाही का, कारण की त्यानं एक मोठे मुवमेंट देऊन त्यानं एक सपोर्ट घेतला, लोअर लो म्हणजे लोअर लो एक पॅटर्न बनत खालच्या दिशेला जाते मार्केट, जाते इथून एक फास्ट मुवमेंट दिली आणि इथून एक सपोर्टला, म्हणजे कालच्या 2 दिवसाचा जे सपोर्ट होता, ऑर्डर ब्लॉक म्हणा, त्याच्या याला येऊन मार्केट थांबलेलं आहे। पण काय कन्फर्म झाले आपल्याला, मार्केट बेरिश आहे, लोअर लो बनवत आहे, अप ट्रेंडमध्ये जाण्याचे काही संकेत नाही। तर याच्यावरूनच आपण अप ट्रेंडमध्ये एंट्री घेणार नाहीत, बस, म्हणजे आपला अर्धा तर रिस्क कमी झाला डायरेक्टमध्ये। सध्याच्या एका घंट्याच्या चार्टवर काय करते, हे त्यानं ऑर्डर ब्लॉक किंवा तुम्ही जे सपोर्ट म्हणतात ते सपोर्ट यानं ब्रेक केलेला आहे। 2 घंटे इथं मार्केट कन्सॉलिडेट पण केलेलं आहे। तिसरी कॅन्डल चांगली आली, आणि इथं का आली कॅन्डल, इथं कोण ट्रॅप झाले हे पण आपण 5 मिनिटात समजून घेऊया। तर 5 मिनिटाच्या चार्टवर जाऊया आपण। तर तुम्ही चेक करा की हा त्यानं सपोर्ट ब्रेक केलेला आहे, तुम्हाला तर दिसतच असेल, तुम्हाला फुल स्क्रीनला नेत होतं। ओके, ठीक आहे। काय केलं त्यानं, इथून त्यानं सपोर्ट हा ब्रेक केला, का केला, कसा केला, याचं पण ॲनालिसिस करू। आपल्याला प्रॉपरली ट्रेड घ्यायचं तर ॲनालिसिस प्रॉपरच लागणार आहे। काय शॉर्ट, तर काय केलं त्यानं, काय करीत आहे मार्केट, डाऊन ट्रेंडमध्ये जाते, कसं बनवते मार्केट, इथून लोअर लो बनवत आलेलं आहे, चेक करा। इथून असं लोअर लो इथून त्यानं हे ब्रेक करायचा प्रयत्न केला, स्विंग ब्रेक पण केला, पण त्यानं इथं स्टेबल झालं का, इथं मार्केट स्टेबल झालेलं नाही आहे। मार्केट इथून समजा असं कन्सॉलिडेट करून वरही गेलं असतं, हे स्विंग काढलं असतं तर मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलं असतं, पण मार्केटनं तसं केलं नाही, मार्केटला खाली जायचं होतं, कारण डेलीमध्ये मार्केट हे बेरिश होतं। समजते लॉजिक म्हणजे याचं, डेलीमध्ये बेरिश आहे म्हणून मार्केटनं ते केलेलं आहे काय, तर हे स्विंग काढलेला नाही आहे। तर आता काय करूया आपण,
आता लोअर लो तो बनवला त्यानं, आता लोअर लो बनवला, आपली एंट्री कशी घेणार आहे, इथं ट्रॅप का व्हायचं नाही आपल्याला हे पण लक्षात घ्या. लोअर लो बनवला प्लस त्यानं काय केलं, सपोर्ट ब्रेक केला हा गाडा इथून. आता जे पण रिटेलर लोक आहेत आपल्यासारखे, मी पण आहे, काय लो ब्रेक केला, प्राइस ॲक्शन काय सांगते, लो ब्रेक केला, समोरची कॅन्डल इथं खाली क्लोज झाली तर डायरेक्ट इथं एंट्री घ्यायची आपली. हां, हे प्राइस ॲक्शन सांगते. आपण रिटेलर लोक हेच करतो, पण स्मार्ट मनी हे करत नाही, किंवा ॲडव्हान्स ट्रेडर किंवा जे प्रोफेशनल ट्रेडर ते करतच नाहीत. ते डायरेक्टली काय करतात, हा गाडा इथं त्यांनी ही कॅन्डल खाली तर क्लोज झाली, आपल्या सपोर्ट तर ब्रेक केला प्रॉपरली, मोठी बेरिश कॅन्डल आहे, काय फुल याच्यात व्हॉल्यूम आहे, त्यांना तर ब्रेक केला आहे, आणि आपण डायरेक्ट हा गाडा खाली ब्रेक केलेला इथं. आता आणि समोरची कॅन्डल पण खाली ब्रेक झाली, क्लोज झालेली, तर आपली ते एंट्री 100% इथं जाणार आहे. समजलं, आपले जे रिटेलर लोक आहेत त्यांची एंट्री 100% इथं जाणार आहे. तर मग आपल्यासारख्याची एंट्री गेली, आपले काय झाले, इथं स्टॉप लॉस लागले, इथच्या खाली स्टॉप लॉस इथं लागले. हां, म्हणजे नाही, आपली एंट्री इथं झाली सेल साईडला, तर आपले स्टॉप लॉस कुठं लागले, एकतर आपले इथं लागले, आणि ज्यांनी इथं एंट्री घेतली त्यांची स्टॉप लॉस लागली इथं या कॅन्डलच्या हायवर. समजते, ज्यांनी इथं एंट्री घेतली त्यांची इथं लागले स्टॉप लॉस, आणि ज्यांनी इथं एंट्री घेतली, जे इथे सगळ्यात बिगनर, काहीच नॉलेज नसणारे आपल्यासारखे, मी इथं एंट्री घेणार, कारण ब्रेक केलं खालची, समोरची कॅन्डल खाली क्लोज झाली, ती एंट्री बनते, साधी गोष्ट. आपली एंट्री इथं झाली, आपले स्टॉप लॉस इथं लागले. समजले, एवढी गोष्ट समजली. तर आता इथं स्मार्ट मनी म्हणजे जे मोठे प्रोफेशनल ट्रेडर आहेत, ज्यांच्याकडे करोडो अब्ज येतात, ते काय करणार, हा गाडा सगळ्याला माहिती आहे, स्टॉप लॉस पब्लिकचे कुठं लागलेले आहेत, नवीन ट्रेडरची इथं, जे जरा शिकलेले इथं त्यांची इथं, समजते लागलेले, एवढं तर समजलं ना, त्यांना तर माहीत झाला इथं इथं पैसा लागला, ठीक आहे. मग ते काय करणार, उचलणार, इथून मार्केट उचललं त्यांनी, इथून त्यांची पोझिशन पडल्या, आपल्यासारख्याच्या पडल्या, छोटे मोठे ज्यांना काय माहीत नाही त्यांनीच्या इथं पडल्या, त्यांच्या जे प्रोफेशनल आहे त्यांनी इथं पैसा काढला, काही जण बाहेर झाले. ओके, इथं तर पहिले जे रिटेलर आपल्यासारखे घुसले होते, कुठं आपल्या इथे शॉर्टला गेलते ना एंट्र्या, पण आपले स्टॉप लॉस इथं होते. हां, जे आपले स्टॉप लॉस तर खाल्ले, बस आपण बाहेर आहेत. जे रिटेलर आहेत ना आपल्यासारखे पोरं नवीन कोणी पण म्हणा, ते इथं बाहेर आहेत, डायरेक्ट विषय संपला आपला. आपण फक्त आता जरा दगदग होऊन बाहेर फक्त मार्केटवर बघायलो, ओव्हर ट्रेडिंगला रेडीत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ज्यांचे स्टॉप लॉस इथं येतं ते फक्त अजून आहेत, हा गाड्या त्यांच्या जीवाजीव आहे, कारण की मार्केट इथून रिव्हर्स झालेलं आहे. इथं मार्केट आलं, इथून डबल सपोर्ट घेतला, समजते, इथून डबल सपोर्ट घेतला, इथं एकदा सपोर्ट घेतला, मार्केट वर गेलं, रिटर्न मार्केट इथं आलं, इथं येऊन कोणता पॅटर्न बनवलेला आहे तुम्ही चेक केला, याला आपल्या प्राइस ॲक्शनमध्ये काय म्हणते, मॉर्निंग स्टार. ओके, इथं बनलं, हां मॉर्निंग स्टार बनले, आपल्या इथं काय पडल्या, एंट्र्या पडल्या, जे रिटेलर येते ओव्हर ट्रेडिंगवाले, मी पण नाही रे बाप्पा, हां समजून घ्या विषय, त्यांची स्टॉप लॉस इथं याच्या स्टॉप लॉसमध्ये इथं आले, सगळ्याचे स्टॉप लॉस, कोणाचे, ज्यांनी इथून बाय केले त्यांचे स्टॉप लॉस इथं, ज्यांनी इथं बाय केले त्यांचे स्टॉप लॉस इथं, ज्यांनी इथं बाय केले त्यांचे स्टॉप लॉस इथं, सगळ्याला माहिती आहे. आता कोणाकोणाला माहिती आहे, स्मार्ट मनीला माहिती आहे, सगळ्याचे स्टॉप लॉस इथं. ओके, ठीक आहे. त्यांच्यानंतर ते काय करणार, मार्केट इथून उचललं, एक तर रिटेलर घुसले, भारी घुसले, स्मार्ट मनी घुसले, सगळे घुसले, आणि त्यांनी काय केलं, इथं पण मुवमेंट घेतलेलं आहे, इथं पण मार्केटवर गेलं, इथं पण पब्लिक ॲड झाली, त्यांचे स्टॉप लॉस इथं लागले. ओके, समजलं, स्टॉप लॉसचं समजून घ्या काय महत्त्व आहे तर स्टॉप लॉस तर लागले त्यांचे. आता मग त्याच्यानंतर काय केलं त्यांना, स्मार्ट मनीनं काय केलं, चिंगारी लावून दिली, म्हणजे फास्ट गेलं, आणि वरचे जे इथं स्टॉप लॉस होते, जे कटर असतात ना, मी एक तर स्टॉप लॉस घ्यायला नाही तर इथंचा प्रॉफिटच येईल इतक्या खालचा, त्यांनी काय केले, स्मार्ट मनीनं प्रॉपरली एकच लिक्विडिटी स्वीप म्हणते त्याला, नुसते स्वीप केले, म्हणजे कसं झटका, ते म्हणतात ना, मौत को टक से छूकर बाहेर आहे, असा विषय केला त्यांना, की पुरं प्रॉपरली त्यांचे स्टॉप लॉस घेतले सगळ्याचे, आणि लगेच रिव्हर्स झालं मार्केट. कोणाचे स्टॉप लॉस गेले, इथलच्याचे स्टॉप लॉस गेले, ठीक आहे. मग आता त्यांनी काय रिव्हर्स घेतले, ज्यांनी इथं घुसले त्यांचे स्टॉप लॉस इथं, हे बी मार्केटनं खाली, हे स्मार्ट मनी घुसलेले इथं, त्यांचे पण स्टॉप लॉस गेले, यांचे बाय केलं तर ते शेलमध्ये ऑटोमॅटिक शेलमध्ये आले. आता राहिले हे स्टॉप लॉस, समजायला का तुम्हाला, आता राहिले हे स्टॉप लॉस. आता ते पण मार्केट खायला, त्याला स्मार्ट मनीला माहिती आहे, जे मोठं आहे त्याला माहिती आहे की इथं स्टॉप लॉस खायला भेटणार आहेत आपल्याला, समजतं, या पोझिशनमध्ये. मग त्यांनी लगेच, आता एक तर स्मार्ट मनी घुसलेलंच आहे, मग त्यांनी काय केलं, इथं येऊन हे सगळ्याचे स्टॉप लॉस खाल्ले, ज्यांनी इथं बाय केलं तर, समजायला ना,
ज्यांनी इथं बाय केलं तर ज्यांनी मार्केट वरी टाकलायचा प्रयत्न केला, जे कट्टर होते, जे प्रॉफिट काढून निघले ते ओके, पण ज्यांना अजून प्रॉफिट वरचं पाहिजे होतं, कुठलचं इकडं मार्केट जाईल म्हणून एवढ्या वर इथं प्रॉफिट ज्यांचे टार्गेट होते ते तर म्हणले एक तर टार्गेट घ्यायचं इथून येऊन रिव्हर्स जाईल मार्केट, पण नाही, एक तर त्यांना टार्गेट छोटं प्रॉफिट घेतलं नाही, त्याला टार्गेट घ्यायचं होते, त्यांचे स्टॉप लॉस इथं स्मार्ट मनी किंवा मार्केट म्हणा, ऑपरेटर म्हणा, काही पण म्हणा, पण त्यांना माहीत होते इथे स्टॉप लॉस आहेत, त्यांनी स्टॉप लॉस खायचं त्याचं काम केलं, स्टॉप लॉस खाल्लं, एक मोठी मुवमेंट आली. एवढी मुवमेंट काय ती, एक तर हे जेवढे पब्लिक आहे ज्यांचे स्टॉप लॉस खाल्ले म्हणजे ज्यानं बाय केले त्यांनी स्टॉप लॉस हिट झाले की सेलमध्ये येणार त्याच्यानं, आणि ते पब्लिक ऑटोमॅटिक स्मार्ट मनी घुसते प्लस अदर कोणी घुसते, त्याच्यामुळे एवढी मोठी मुवमेंट येत असते, एवढी मोठी कॅन्डल येते रेड. ओके, हे पण समजलं तुम्हाला. चांगल्या गोष्टी सांगतोय, समजून घ्या. ओके, तुमच्या मनावर काही विषय नाही. तुम्ही जे रिटेलर म्हणजे मी पण रिटेलर इथं घुसलो की त्यांना स्टॉप लॉस त्यांचा पैसा होणार. ओके, ठीक आहे, हे झालं आपलं. त्याच्यानंतर काय तर इथं काय होतंय, इथं पण मार्केट काय करायले, पब्लिक उचलायचा प्रयत्न करीत आहे मार्केट, समजायले का. मार्केट तर डेलीमध्ये बेरिश आहे, हां डेलीमध्ये बेरिश आहे, वन टाईमला 1 घंट्याच्या चार्टवर बी बेरिश आहे, 5 मिनिटावर पण लोअर लो बनवायले, तुम्ही चेक करा असं पॅटर्न बनवायले, तरी पण पब्लिक जे आहे ना ती काय करते, मार्केट उचलायचा प्रयत्न करते. मार्केट उचलं ना, आपल्या छोट्या लोकांना तर मार्केट उचलं ना, जी येडे इथं ज्यांना रिटेलर आहेत, ज्यांना नॉलेज नाही आहे, माझ्यासारखे तुमच्यासारखे सगळेच आपली पब्लिक, हां ते काय करणार, मार्केट हा इथून गेले गड्या डबलवरही जाणार, मार्केट वरही जाईल गड्या, पण मार्केट काय करते इथं समजून घ्या. आता आपला ट्रेड कसा समोर, मार्केट कुठं जाईल इथून, पहिली गोष्ट तर मार्केट उचललं, इथून उचललं काय शॉर्ट, मार्केट इथून उचललं गेलं, मग मार्केटनं हा हाय काढला का, स्विंग काढला आहे का, अजून नाही आहे. पहिली गोष्ट क्लिअर, इथं नाकाम झालं मार्केट. मार्केट काय झालं, इथं नाकाम झालं. दुसरी बार मार्केट डाऊन आलं, इथून पब्लिक याच्या आधीच उचललं, इथून वरचा हाय बनवला, इथून मार्केट गेलं, इथं गेलं, ॲक्युरेटली समजते का तुम्हाला, लिक्विडिटी स्वीप सारखं त्यांनी स्वीप केले आले. चेक करा, हे चेक करा की मार्केट लिक्विडिटी स्वीप केल्यासारखंच स्वीप करत आहे मार्केट, म्हणजे तिथून येणं स्मार्ट मनीनं स्वीप केलं, ज्यांनी इथं सेल केलं त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले आणि मार्केट डबल डाऊनला जाते. आणि मार्केटनं पहिली गोष्ट म्हणजे हा स्विंग काढलेला नाही, म्हणून मार्केट अजून तरी अप ट्रेंडला जाईल अशी काहीही शक्यता तर नाही आहे, मला तर माहीत नाही, म्हणजे माझ्या ॲनालिसिसनुसार मार्केट जाईनावर. ओके, आता मार्केट आहे त्याच्या मनावर काही बी करू शकते, आमचं भगवान नाही ना, ठीक, मार्केट वरही जाईना, ठीक आहे. आता यांचे आणि यांचे स्टॉप लॉस कुठं राहतील भाऊ, हां तुम्ही सांगा मला, कमेंटमध्ये सांगा यांचे स्टॉप लॉस कुठं राहणार. हां टाकले कमेंट टाका, फास्ट टाका, तोपर्यंत मी समोर जाईना. ठीक आहे, टाका यांचे स्टॉप लॉस, तुम्हाला एवढं पण समजायला असेल कारण तुम्ही आपली पब्लिक आहे, स्टॉप लॉस कुठं राहणार हे माहिती आहे सगळ्याला. ओके, यांची स्टॉप लॉस कुठं राहणार, ह्या इथं याच्या वीकवर, हे ग्रीन झोन मग समजून घ्या की यांचे स्टॉप लॉस इथं. आता यांचे तर इथं पण ज्यांनी इथं बाय केलं त्यांचे पण इथं, ज्यांनी इथून मोठी स्पाईक दिली त्यांचे पण इथंच इथं, कारण की हा लो इथं येऊन मार्केट वापस जाऊ शकते. मार्केट येदलच्या स्टॉप लॉस खाईल म्हणून जरा मोठा स्टॉप लॉस घेऊन या इथून वरी जाईल मार्केट, असं बकळ जणाचं म्हणणं, म्हणून स्टॉप लॉस त्यांनी खाली ठेवलेत. ओके, समजलं. मग आता तर सगळ्या स्मार्ट मनीला काय माहिती आहे, प्रॉपर स्टॉप लॉस कुठं लागलेत माहिती आहे. स्टॉप लॉस खाल्याच्या नंतर स्विंग तोडल्याच्या नंतर आता स्विंग झाला ना, लोअर लो झालं ना, लोअर हाय बनवलं, आता लोअर लो डबल डाऊन ट्रेंडमध्ये जाण्यासाठी एक लो बनवायसाठी लो बनवावं लागेल, त्याला माहिती आहे. पण वरचे स्टॉप लॉस खाल्लेत, आता येणार ते खालचे स्टॉप लॉस खायला येणार मार्केट, इथं स्टॉप लॉस खाणार मार्केट इथं स्टॉप लॉस खाल्ल्याच्या नंतर यांनी जे न बाय केले स्टॉप लॉस खाली ते ऑटोमॅटिक सेलमध्ये जाणार, पब्लिक प्लस स्मार्ट मनी लागणार. पब्लिक जे स्विंगवर ट्रेड करतात, लो स्विंग लो ब्रेक केला की इथं आपण एंट्री घ्यायची, ते पण इथं एंट्री घेणार, आणि आपल्यासारखे राहिलेले रिटेलर लोक पण इथं एंट्री घेणार, काय शॉर्ट. मग मार्केट अजून कशी मुवमेंट देणार सांगू का, अशी स्पाईक देणार, लोअर लो एवढी मोठी स्पाईक देणार, 10 किती 10 25 100 पॉईंटची अशी एक मोठी स्पाईक देणार, मार्केट फास्टमध्ये डाऊन खाली जाणार, लगेच रिकव्हरी, डबल लोअर लो, असं करत करत मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाईल. समजतंय. हे आपला आजचा ॲनालिसिस आहे. आज तारीख काय माहिती आहे, 27 आहे, काही विषय नाही.
किती तारीख आहे आज? 27 सप्टेंबर आहे. रात्री 11:54 म्हणजे 12 वाजलेले. काय विषय नाही, अनालिसिस चालू आहे. ट्रेड भेटेल नाही भेटेल मी तर झोपणार आहे, तुम्ही पण झोपा, ट्रेड करू नका. फक्त आपले एक अनालिसिस होतं. व्हिडिओ प्रॉपर बघा. आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. नाही फॉलो नसते ना यूट्यूबला, सॉरी, सबस्क्राईब करा. आपल्या मित्राला टाका, डबल वाचा. चांगला वाटला असलं तर कमेंट मारा, हा गड्या ओके अनालिसिस आहे. फेल पण होऊ शकतं, मी काय मार्केटचा महाराजा नाही हर्षद मेहतासारखा. ते पण कॅन्डल स्टिक बघत नव्हतं ना. हां सॉरी काय विषय नाही आहे. इथून लोअर, माझं एकच म्हणणं आहे की हे लो काढणार मार्केट आणि इथून एक डाऊन साईडला रॅली येणार. आपलं टार्गेट काय राहील इथून? मग आपलं टार्गेट राहील बघा इथलचं स्विंग. एक मिनिट, म्हणजे इकडचं आता ते स्विंगला पण जरा हे करते ना मार्केट, व्हॅल्यू देते स्विंगला, थोडंफार स्विंगला देणार व्हॅल्यू. एक तर स्विंगला थांबणार, नाही तर मार्केट डायरेक्ट पडणार इथपर्यंत. कुठपर्यंत? इथपर्यंत. मार्केट पहिलं टार्गेट तर हे स्विंग तुटल्याच्या नंतर हे टार्गेट. दुसरं टार्गेट म्हणलं तर आपलं हे पण स्विंग काढला त्यानं, हे स्विंग काढला इकडचा आहे ना तो. तुम्हाला 1 घंट्याला दिसेल बघा, नाही 1 घंटा 15 मिनिटाला दिसते बघा प्रॉपरली. हे स्विंग का म्हणतोय तर 15 मिनिटला बघा की इथून एक स्विंग आहे बघा. म्हणजे इथून मार्केट चेक करा. इथून मार्केट उठलेलं आहे म्हणजे वर इथे गेलेलं आहे. हे स्विंगला जरा असं की इथं बाहेर साईड होतील, पुन्हा स्टॉपलाच खाणार, डबल मार्केट खाली येणार. असं शॉर्ट चालत राहील, मार्केट चालत राहते, आपले स्टॉपला जाते, आपला पैसा जाते, आपण रिटेलर आहेत असं नाही आहे. आता आपल्याला शिकायचं आहे, स्मार्ट मनी शिकायचे, स्मार्ट मनी संग जायचं आहे. असं ॲडव्हान्स ॲनालिसिस करता आलं पाहिजे. ॲडव्हान्स आहे असं मला वाटत नाही, फक्त माझं मनातलं मी सांगतोय काय विषय. ठीक आहे, आवडला असेल फॉलो मारा, सबस्क्राईब मारा, कमेंट मारा आणि खाली हॅशटॅग लिहा आपली पब्लिक